नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटणार आहे की सायली आणि अर्जुनच्या हातात आता मैनावती आणि सदाशिवचा DNA रिपोर्ट आलेला असतो आणि ते DNA रिपोर्ट प्रियाशी हा मॅच झालेला असतो. तेच आता सायली आणि अर्जुन सांगणार असतात. तेव्हा आता रविराज म्हणत असतात की असं काय लिहिलं आहे DNA रिपोर्टमध्ये ते सांग, मी ऐकण्यासाठी खंबीर आहे, माझी तू काळजी करू नकोस. आणि त्या रिपोर्टने काय लिहिलं असे परत रविराज काका पुन्हा पुन्हा विचारतात. तेव्हा आता अर्जुन सगळ्यांसमोर म्हणतो की रिपोर्टमध्ये हे असं लिहिलेलं आहे. तर सगळेजण शॉक होतात आणि शेवटी मित्रांनो पुढे असं पाहण्यास मिळतं की नागराज मात्र सगळ्यांसमोर हे कबूल करतो की आता दादाचा जो ॲक्सिडेंट झालेला होता, जो काही अपघात झालेला होता 20 वर्षानंतर, मी संधीची वाट बघत होतो. प्रिया नावाची जी संधी आहे तर तीच तन्वीचा गाठोडं घेऊन दिवस ती महिपतच्या ऑफिसमध्ये आली होती. ही किल्लेदारांची मुलगी आम्हाला मदत करायला तयार झाली म्हणून आम्ही हिला तन्वी म्हणून किल्लेदाराच्या घरात पाठवलं. त्यानंतर नागराजसुद्धा कबूल करतो की DNAचे काही खोटे रिपोर्ट मॅनेज करणं हे महिपतला सगळं काही जमणार होते. म्हणून मात्र आम्ही याच मुलीला आमची शिडी बनवायचं ठरवलं. तन्वी किल्लेदार नावाची शिडी पाहता सगळ्यांना मात्र इतका धक्का बसलेला असतो की रविराज काका, प्रतिमा खूप रडत असतात. कारण आज त्यांच्या म्हणजेच एका आईपणाचा आणि एक बापपणाचा फायदा प्रियाने मात्र इथे घेतलेला असतो. आणि सगळ्यांच्या समोर आता हे सिद्धसुद्धा झालेलं आहे की महिपत नागराज यांनीसुद्धा हे सर्व काही कबूल केलेलं आहे. आणि प्रियाचं जे काही खोटं रूप आहे ते सगळ्यांसमोर इथे आलेलं आहे. आणि प्रियाचा जो काही पापाचा घडा असतो तो आता इथेच भरलेला आहे. सायली आणि अर्जुनने प्रियाचं जे काही खोटं रूप आहे ते सगळ्यांसमोर प्रूफ करून दाखवलेलं आहे की सदाशिव आणि मैनावतीची ही बबली म्हणून मुलगी आहे आणि ती आपल्याला एवढे वर्ष तन्वी म्हणून आपल्याला फसवत होती आणि तेही माझ्या हातात DNA रिपोर्ट आहे असं म्हणत आता सगळ्यांना सिद्ध करून दाखवलेलं असतं सायलीने. इथे अश्विनसुद्धा मात्र खूपच जास्त दुःखी झालेला असतो. महिपत आणि नागराजने सुद्धा इथे कबुली दिलेली असते की ही प्रिया आणि तन्वी नाहीच आहे, ही सदाशिव आणि मैनावतीची मुलगी बबली आहे. त्यामुळे इथे घरातल्यांना सगळ्यांना शॉक बसलेला असतो. इकडे रविराज आणि प्रतिमाचा मात्र गैरफायदा घेतलेला असतो. आता सगळ्यांसमोर सिद्ध झाल्यानंतर इथे प्रियालाही आता अटक झालेली असते. सायली आणि अर्जुन पुन्हा आता पुढे काय करतील हे पाहणं आपल्याला खूपच रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. असेच मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र आता सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.